बातमीपत्रात आपलं स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार, असे म्हणत मराठा मोर्चा गंगापुरात आक्रमक। राज्यमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो फाडून मराठा समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन संपन्न। तर मनोज जरांगे पाटील यांनी दोन समाजात भांडण लावण्याचे काम करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांचा इशारा। आता सविस्तर बातम्या। अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांच्या नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना गंगापूर येथे मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवलाय। साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना येऊ नये अशा आशयाचं पत्र तहसीलदारांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले। 2 आणि 3 तारखेला गंगापूर तालुक्यामध्ये मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे। या साहित्य संमेलनास आमचा पाठिंबाच आहे, परंतु साहित्य संमेलनाच्या आडून जे कोणी राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करत आहे किंवा त्या ठिकाणी येऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जे राजकीय पुढारी करत आहे, ह्या राजकीय पुढाऱ्यांना आमचावाला विरोध आहे। सकल मराठा समाज जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून सरसगट कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये, ही समाजाची भूमिका आहे। आणि ह्या भूमिकेला धरून 2 आणि 3 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे हे 2 लोक गंगापूर तालुक्यात येत आहे। खरं पाहता आम्ही साहित्य परंपरेचा आदरच करतो, परंतु त्या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या आडून जर कोणी राजकीय स्वार्थ साधत असेल तर आमचा त्या गोष्टीस विरोध असणार आहे। कारण की ह्या लोकांनी आतापर्यंत समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे। मराठा समाज हा अत्यंत हालाकीची जीवन जगत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली 40-50 वर्ष हा प्रलंबित आहे आणि त्यासाठी ह्या राजकीय पुढाऱ्यांनी कुठलंही काम केलेलं नाही। म्हणून ह्या राजकीय पुढाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि तो आम्ही येत्या 2 आणि 3 तारखेला अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गाने आम्ही आमचा विरोध दर्शवणार आहोत। सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती चौक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं असून भुजबळांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बंद करण्यात यावी अशा अन्य मागण्या घेऊन मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। छगन भुजबळ हा इतका नालायक माणूस आहे, त्याला कोणत्याच समाजाचा कुठे पुढे चाललेला सहन होत नाही। संविधानिक पद असून सुद्धा तो कोणाविषयी किती द्वेष आहे हे दिसून येतं आणि आजपर्यंत निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये निवडून कोणाच्या जीवावर आलेले आहेत हे, आणि आज मराठा समाजाविषयी एवढा द्वेष करणं, एवढं मराठा समाजाविषयी म्हणजे त्यांना मनातून जी तुकतुक आहे की यांना आरक्षण मिळू नये, एवढ्या नोंदी आज सापडत आहेत। या काय आम्ही जुन्या करून ठेवलेल्या लोकांनी नोंदी आहेत, ह्या खोट्या नोंदी नाही आहेत आणि ह्या सहन होत नाही आहे यांना। आणि यांनी ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देऊ नका म्हणून यांचा जो आगस्ताळेपणा चाललेला आहे, मनोज जरांगे पाटलाविषयी यांचं जे आगस्ताळेपणाचं बोलणं चाललं आहे, वक्तव्य चाललं आहे, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरचे माणूस, तुम्हाला शोभत नाही। अक्षम्य गोष्ट आहे ही तुमच्यासाठी की तुम्ही एका न काहीही पद असणाऱ्या माणसाला इतकं नीच पातळीला जाऊन बोलताय। जो माणूस आज मराठा समाजासाठी एकनिष्ठ होऊन त्याचा काहीही स्वार्थ नसताना तो आज एवढ्या याला सामना करतोय आणि एवढं त्याचं योगदान आहे मनोज जरांगे पाटलाचं, आणि त्याच्याविषयी तुम्ही काही पण वक्तव्य करता। तुमची कुठं पोच आहे, पण तुमची याच्यातून लायकी दिसून आलेली आहे की तुमची लायकी काय आहे। सध्या मराठा आरक्षणाचा लढा हा जरांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि अतिशय चांगल्या योग्य प्रकारे जरांगे पाटील हा लढा हाताळत आहे। हे हातात असताना जरांगे पाटलांनी दौरे केले महाराष्ट्राचे। दौरा करत असताना सगळ्या समाजांनी, ओबीसी सकट सगळ्या समाज बांधवांनी, मुसलमान समाज बांधवांनी जरांगे पाटलाचं स्वागत जोरदार केलं। परंतु छगन भुजबळांना कुठेतरी भीती वाटली का आता आपल्याला आपला समाज, आपल्या ओबीसी बांधवांकरता आपण बोंबललं पाहिजे, त्यामुळं उगाच बोंबलायचं म्हणून ते बोंबलू राहिले। परंतु सगळ्या समाज बांधवांना वाटतं आता गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे
की तुम्ही जेव्हा संविधानिक पदावर जाता, मंत्रिपदाची शपथ घेता, ती शपथ घेत असताना तुम्ही कोणाच्याही बद्दल आकस न ठेवता, ममत्वभाव न मनात निर्माण करता, अशी तुम्ही जेव्हा शपथ घेता, कायद्याची शपथ घेता आणि आज एकाच समाजाचं तुम्ही काम करता, या ठिकाणी छगन भुजबळचा आम्ही जाहीर निषेध करतो. यामधून ते एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा त्यांची लायकी आज आम्हाला दिसून आलेली आहे आणि त्यांची लायकी काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेने चांगल्या प्रकारे ओळखलेलं आहे. आमची या ठिकाणी मागणी आहे एकनाथ शिंदेला, जोपर्यंत छगन भुजबळचा राजीनामा हे घेणार नाही, कारण की छगन भुजबळ यांना संविधानिक पदावर बसण्याचा अजिबात अधिकार या ठिकाणी राहिलेला नाही. एकनाथ शिंदेंनी तात्काळ यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर आता मराठे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करतील. दिसेल त्या ठिकाणी छगन भुजबळच्या गाड्या अडवल्या जातील, त्यांचे ताफे अडवले जाईल आणि त्यांना जाब वेगळ्या प्रकारे आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. भुजबळ साहेब प्रत्येकाच्या घराघरामध्ये वीज पेरीत आहे, कारण आ बहिणीला जरांगे पाटलाच्या आई आणि मुलांना 35 गोळ्या मारल्या. तिथे जाऊन भुजबळ बघत नाही आणि इकडून तिकडून सर्व समाजामध्ये आमचा दलित बांधव असन, वडार समाज असन, न्हावी असन, कोळी असन, माळी असन, तो आम्हाला पाठिंबा देत आहे. कारण यांनी 2 तलवारीचं भांडण चालू केलेलं आहे. यांच्या मागं अजितदादा आहे, उपमुख्यमंत्री 2 आहे. कारण तिथं जाऊन सर्वे ह्या माणसाला केला नाही. एवढ्या मोठ्या पदावर राहून जगामध्ये 58 मोर्चे झाले, नोंद झालेली आहे. म्हणून सर्व मराठी बांधवांना शांततेच्याच माध्यमातून आपल्याला क्रांती करायची आहे. मंत्री छगन भुजबळ यांना धमकावल्याप्रकरणी शहरात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोज जरांगे पाटील यांनी 2 समाजात भांडण लावल्याचं काम करू नये असा इशारा घोडके यांनी दिलाय. ओबीसीचे राष्ट्रीय नेते व आमचं आराध्य दैवत आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे गेल्या 19 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये असताना भुजबळ साहेबांना एका अनोळखी नंबरवरून काही फोन आले. भुजबळ साहेब त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्यांनी ते कॉल स्वीकारले नाहीत, परंतु त्याच नंबरवरतून भुजबळ साहेबांना गेल्या 15 ते 20 मेसेजेस असे धमकीचे आणि घाणेरडे शब्दात ती भाषा वापरण्यात आली आणि भुजबळ साहेबांना बघून घेऊ तुम्ही असे धमकीचे मेसेजेस आले. त्याबद्दल आम्ही काल पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्या नंबरवरती कॉल केले आणि संपर्क साधण्यास प्रयत्न केला असता सौदागर सतनामक हा बार्शी येथील 32 वर्षाचा युवक असल्याचं कळतं. त्यांनी ते कृत्य किंवा भुजबळ साहेबांना जे मेसेजेस पाठवले ते भावनेच्या भरामध्ये पाठवले आणि दिलगिरी व्यक्त केली. पोलीस पुढील तपास करत आहे. परंतु मित्रांनो, या निमित्ताने मला मनोज जरांगे यांना सांगायचं आहे की तुमची जी भाषा आहे हे किंवा तुमचं जे बोलण्याची पद्धत आहे त्याच्यामुळं युवकांच्या याच्या शिक्षणावरती, नोकरीवरती परिणाम होणार असून तुमच्या भाषणामुळं तुम्ही अशी भुजबळ साहेबांची जी प्रतिमा निर्माण केली आहे की फक्त भुजबळ साहेबांचाच मराठा आरक्षणाला विरोध आहे, त्यामुळे युवकांची तुमच्या मराठा समाजातील काही लोकांची दिशाभूल होत असून असा प्रयत्न करू नका. तुमची भाषा, तुमचं वागणं, बोलणं हे अतिशय चुकीच्या पद्धतीचे असून जेव्हा एखाद्या समाजातील काही लोक अशा गावंढळ, अडाणी, अशिक्षित माणसाचं नेतृत्व मान्य करतात, त्या या समाजाचं भविष्य काय असेल याची आपण कल्पना केलेली बरी. मित्रांनो, सांगावंसं वाटतं की दोन्ही समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. जरांगे पाटलांना परत या ठिकाणी आम्ही इशारा देतोय की आमचा संयम सुटण्याची वाट तुम्ही बघू नका. आमचं आराध्य दैवत आणि प्रत्येक ओबीसींच्या मनामनात हृदयामध्ये भुजबळ साहेब असल्यामुळं त्यांच्याबद्दल तुम्ही चुकीची भाषा वापरायची बंद करा. हा आज तुम्हाला मी शेवटचा इशारा देतोय. आणि यानंतर काही प्रकरणं काही घडली तर पोलिसांनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि यांच्या भाषेवर लगाम घालण्याचं या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताकीद देण्यात यावी. दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते, भुजबळ साहेब येवल्यासाठी पनवती आहेत की नाही हे तुम्हाला कळणार नाही, कारण की ज्या येवल्याचं नाव कुठं नकाशावर लवकर दिसत नव्हतं असा येवल्याचा विकास भुजबळ साहेबांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये केलेला आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशात येवल्याचं नाव झालेलं आहे. आणि तुम्हाला काय कळणार पनवती काय, तुम्हाला हे याच्यातून तुमचं अडाणी, अज्ञानी आणि
अशिक्षितपणा तुमचा सिद्ध होतोय की ज्या येवल्याचं नाव कुठंच नव्हतं त्या येवला आज जगप्रसिद्ध येवला म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला असं एक सांगावंसं वाटतं की राणे साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे की तुम्हाला कायद्याचं काही ज्ञान आहे का, फक्त आमची लेकरं बाळण आमची पोरं बाळण गरीब मुलांना आरक्षण भेटलं पाहिजे, याच्याने आरक्षण मिळत नसतं. त्याला कायद्याची लढाई लढायला लागते आणि नेतृत्व हे चांगल्या लोकांचं मान्य करायला पाहिजे असं या ठिकाणी मी सगळ्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो. आमचा कोणत्याही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाहीये, परंतु कायद्याची लढाई लढावी, एक चांगल्या नेतृत्व स्वीकारलं गेलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. 5 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील आणि हरिभाऊ राठोड यांच्यात चर्चा होणार असून दोन्ही समाजामध्ये सामंजस्याने आरक्षणाचा तिढा कसा सुटेल याबद्दल चर्चा होईल आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. जरांगे पाटील आणि माझी भेट येत्या 5 डिसेंबर रोजी पुसद येथे होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मराठा आरक्षण आणि ओबीसीचं संरक्षण या संदर्भात आमची चर्चा होईल आणि कदाचित एक चांगला मधला मार्ग निघू शकेल. यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज आणि माझी भेट झाली होती. काही ओबीसीचे नेते आणि आमच्या बारामतीचे नेते आणि मराठा समाजाचे नेते आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेल्याच आठवड्यात चर्चा केली आहे. ही चर्चा झाल्यानंतर मान्य छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक लावा अशी विनंती केली होती. त्या विनंतीला अनुसरून लवकरच मुख्यमंत्र्याकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक लागेल आणि या प्रश्नावर निश्चितपणे नागपूर अधिवेशनापूर्वीच मार्ग निघण्याची शक्यता आहे.